नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज हा व्हिडिओ मी आता ब्लाऊज शिवायला घेतला आणि मला सुचलं की नंतर आपण याच्यावरती व्हिडिओ बनवूया म्हणून. कारण की आता प्रत्येक साडीमध्ये असे वर्कची ब्लाऊज येतात आणि वर्कची ब्लाऊज आल्यामुळं काय होतं की जे कस्टमर असतात तर कस्टमरला बोटनेक नको असतो आणि हे बोटनेकसाठीच डिझाईन आलेली असते. तर त्याच्यामुळं काय होतं आहे की मग त्यांना बोटनेक नाही पाहिजे, मोठा गळा पाहिजे आणि आपला रेग्युलरच पाहिजे. मग रेग्युलर असल्यामुळं काय होतं, हे डिझाईन जे आहे ना, तर मग हा गळा व्यवस्थित बसत नाही. तर मग याच्यासाठी काय करायचं, तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा. तर हे आपलं अस्तर आहे, ह्याच मापाचं आपण कट करून घेतलेलं. तर याच्यावरती आपल्याला काय करायचं, हे डिझाईन एकदम व्यवस्थित असतं, एकावर एक ते ठेवून घ्यायचं. एकदम व्यवस्थित असलं पाहिजे, ते कुठेही सरकले किंवा हल्ल्या गेलं नाही पाहिजे. आणि आता आपल्याला काय करायचं की ही डिझाईन आपल्याला घ्यायची आहे. ही डिझाईन आपल्याला गळ्याची ही डिझाईन घ्यायची आहे. तर त्याच्यामुळं काय करायचं, हे अंतर मोजून बघायचं, हे किती आहे. हे बघा, हे किती आहे, 6.5 आहे. आणि आपल्याला हे पाहिजे किती, फक्त आपल्याला 5.5 पाहिजे. तर आपल्याला काय करायचं आहे, 5.5 असल्यामुळं आपली ही शोल्डर राहणार आहे. तर आपण ही शोल्डर इथं 3ची शोल्डर आहे आपली. 3 आपण शोल्डरसाठी घेणार आहोत. आणि इथून आपल्याला काय करायचं आहे, फक्त किती घ्यायचं आहे आपल्याला, 2 इंच घ्यायचं आहे. कारण की हा जो ब्लाऊज आहे, तर जो मोठं माप जर असेल ब्लाऊजचं, तर त्या टायमाला तुम्हाला गळारुंदी ही 2.5 द्यावं लागते. पण हे छोटं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं मला याची गळारुंदी जी आहे ती मी 2 इंच देणार आहे. कारण हा 28 साईजचा ब्लाऊज आहे. हे बघा. आणि नंतर याला काय करायचं आपल्याला, आता आपण इथं 1 इंच, आता हे किती आहे बघा, हे 1 इंच या. तर आपल्याला हे 1 इंच इथं काय करायचं, आपल्याला हा मधला कपडा जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, हे बघा, इथं आपण 1 इंच घेतलं, तर तो 1 इंच कपडा आपल्याला इथपर्यंत काढायचा आहे. म्हणजे याला आहे ना, तर अशी क्रॉसमध्ये अशी तुम्ही याला टिप मारू शकता, ही अशी. तर आपल्याला एवढा मधला कपडा जो आहे, हा कपडा आपल्याला कट करून टाकायचा. तर हा कपडा कसा कट करायचा, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्ही लक्ष देऊन बघा. तर हे बघा, हे काय करायचं, आता हा कपडा जो आहे ना आपल्याला, हा उलट्या साईडनं शिवून घ्यायचा आहे आतनं. बरोबर डिझाईनवरती डिझाईन धरायचं, म्हणजे कारण की ते पण इकडे तिकडे सरकल्याने गेलं पाहिजे. सरकलं तर डिझाईनचा आकार बदलून जातो. हे बघा, किती घेतलं होतं आपण इथं, 1 इंचच घ्यायचं आहे आपल्याला. आणि ह्या 1 इंचापासून आपल्याला अशी आपल्याला टिप मारून घ्यायची. कारण की झोळ पण येत नाही आणि आपलं डिझाईन पण खराब होत नाही. डिझाईन पण आपल्याला डिझाईन पण यूज करण्यात येतं. तर हे बघा, तर आता आपल्याला हे करायचं आहे याला. तर हे बघा, हे डिझाईन आता असं झालं आहे. तर आता आपण याच्यावर काय करणार आहोत, हा जो अस्तरचा कपडा आहे, तर अस्तरच्या कपड्यावरती मी अगोदर हा जो नेक आहे, तर मी अगोदर अस्तरच्या कपड्यावरती कट करून घेणार आहे. म्हणजे आखणार आहे अस्तरच्या कपड्यावर, किंवा तुम्ही अस्तरच्या कपड्यावर जरी नाही आखला ना हा, तर हे अस्तर याच्यावरती ठेवायचं. असं व्यवस्थित असं अस्तर वरतून ठेवून घ्यायचं. आणि ठेवून घेऊन याला असं ठेवून तुम्ही याला पिन पण लावू शकता. मी अशी मध्यभागी याला एक अशी पिन लावते, कारण की तो कपडा सरकू नये म्हणून.
आता ही जी आपल्याला शिलाई घ्यायची तर याच्या हा जो मधला जो डिझाईनचा आहे तर आपल्याला त्याच्या आतून अशी एक मार्क करून घ्यायचा. म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही की गळ्याचा आकार मी जे देते ते, तर आतला डिझाईनचा जो आकार आहे मी त्यानुसारच याचा आकार देते. इकडच्या साईडनं पण तसाच आकार देऊन घ्यायचा. हा जो असा तर मी याच्यावरती आखून घेतला तसाच आपल्याला तो आता स्टिच करून घ्यायचा. नाहीतर काय करायचं, सरळ इकडच्या बाजूनं शिवून घ्यायचा. इकडच्या बाजूनं तुम्हाला व्यवस्थित कळल्या जाईल ते. अस्तर आपण सरळ साईडनं अस्तर ठेवलेलं आहे. हे बघा, असं तुम्ही याला जॉईंट करून घेऊ शकता. आता याला काय करायचं, हा जो मधला भाग आहे तो कट करून घ्यायचा. अशाला क्रॉसमध्ये थोडंसं कट करायचं, कारण ते पलटायला लवकर पलटला जातो गळा. त्याच्यामुळं अशी कैचीच्या टोकानं जे आहे ना थोडे आपल्याला असे क्रॉसमध्ये कट मारायचे. शिलाईवरती जाऊन नाही द्यायचं, शिलाईच्या अलीकडनंच मारायचे असे कट. आता काय करायचं आहे, आपल्याला हे अस्तर मध्ये टाकायचं. तर आपण हे अगोदर आपण जॉईंट करताना शोल्डरवरती जॉईंट केलं तर याला काय करायचं, आतल्या साईडने एक टिप मारून घ्यायची अस्तर.
अस्तर असं मध्ये दाबून घ्यायचं. वरतून पण एक टीप टाकायची कारण व्यवस्थित दिसण्यासाठी. हा बघा, आपल्याला जसा पाहिजे तसा गळा, कुठंच आपल्याला काहीच कट करायची गरज पडली नाही आणि जसा आकार आहे तसाच गळा आपल्याला पाठीवरती घेता आला. तर ही स्ट्रिक वापरून जर का तुम्ही अशा पद्धतीनं जर हे गळा जर असा जर शिवला, असं जर हे घेऊन, तर डिझाईनच्या गळ्याला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे ब्लाऊजच्या खालच्या साईडनं ही पट्टी होती अशी, तर आता आपण ही पट्टी अशी याच्यावरनं आपण अशी ही जॉईंट करून देणार आहोत. तर मी आता ही पट्टी याच्यावरती जॉईंट करून घेते. बघा, हे अशा प्रकारे आपलं पाठीचं पूर्ण भाग जोडून झालेला आहे. हा असं ब्लाऊज आहे बघा हा. तर ह्या प्रकारे जर तुम्ही जर काय हा ब्लाऊज टिच केला तर तुम्हाला हा गळा म्हणजे हा डिझाईन कुठेही वाया जाणार नाही. ही डिझाईन तुम्हाला कामी येतं. तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.